अत्याचार व अॅट्रॉसिटी प्रकरणी अटकेतील आरोपीस जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथून जामीन मंजूर। सदरील प्रकरणात दिनांक 11 ऑक्टोबर 2023 रोजी मोहोळ पोलीस स्टेशन अंतर्गत भारतीय दंडविधान कलम 376 2 417 418 406 323 504 व 34 आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 सुधारणा कायदा 2015 अॅट्रॉसिटीचे कलम 31R 31S 32 VA अन्वये आरोपी राजकुमार बबन मते याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता। यामध्ये फिर्यादी ही विवाहिता असून तिची ओळख आरोपी सोबत सन 2010 मध्ये झाली होती। यावेळी त्यांच्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले। त्यानंतर फिर्यादी व आरोपी हे सन 2019 पासून पुणे येथे राहत होते। आरोपीने फिर्यादीच्या दुसऱ्या मुलाला नाव देतो व लग्न करून नांदवतो अशी हमी दिली होती, परंतु आरोपीने फिर्यादीसोबत लग्न न करता तिची फसवणूक करून तसेच तिच्या जवळील 42,000 रुपये घेऊन निघून गेला होता। आरोपीच्या परिवारातील लोकांचा फिर्यादी व आरोपीच्या लग्नास विरोध होता आणि तसेच आरोपीने फिर्यादीला जातीवाचक शिवीगाळही केली असल्याची फिर्याद दाखल करण्यात आली होती। यावेळी आरोपीने आपला जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे दाखल केला होता। यावेळी जिल्हा व सत्र न्यायाधीश संगीता शिंदे यांनी आरोपीचा जामीन अर्ज मंजूर केला असून यात आरोपीतर्फे ॲडव्होकेट कदीर औटी, ॲडव्होकेट दत्तात्रय कापुरे, ॲडव्होकेट निलेश कट्टीमनी व ॲडव्होकेट सोहेल रामपुरे यांनी काम पाहिलं।